तुम्ही जर बेरोजगार आहात आणि तुम्ही नोकरी शोधण्याच्या तयारीत असाल, सोशल मीडियावरती तुम्ही अनेक जाहिराती पाहताय, मात्र याच जाहिरातीमधून आता पुण्यात फसवणुकी झाल्याची प्रकार समोर आलेला आहे. माझ्या सोबत हा कागद आहे ज्याच्यामध्ये लिहिलेला आहे की तुम्ही जर जॉब शोधत असाल आणि तुम्हाला वर्क फ्रॉम होम पाहिजे असेल तर अशा पद्धतीची जाहिरात ही आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते. पण याच जाहिरातीच्या माध्यमातून पुण्यामध्ये हजारो जणांची फसवणूक झाल्याची बाब ही समोर आलेली आहे. हे सगळे फसवणूकदार आपल्या सोबत आहेत. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आहेत, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत. यांची वेगवेगळ्या माध्यमातून एकाच कंपनीने फसवणूक केलेली आहे आणि हा आकडा पाहिला तर जवळपास 2000च्या घरामध्ये आहे. यातले काही जण आपल्या सोबत आहेत ज्यांच्या सोबत हा सगळा प्रकार घडलेला आहे. तर सुरुवातीला सांगा नेमकं काय झालेलं आहे. ही जाहिरात जेव्हा तुम्ही बघितली तेव्हा तुम्ही काय केलं? जाहिरात बघताना आम्ही जॉबसाठी सर्च करत होतो. जाहिरात बघताना आम्ही जॉबसाठी गेलो, पण जॉबच्या आम्ही देऊन आम्हाला गाडीची लोन वगैरे करून त्यांनी आमच्या नावावर लोन केलं. लोन करून आम्हाला गाडी घ्या म्हणून सांगितलं. कशासाठी गाडी घ्या, कशासाठी सांगितलं? गाडी आपल्याला मार्केटिंग करायची, म्हणजे आपल्याला प्रमोशन करायचं आहे. कारण जेव्हा आपल्या गाड्या रस्त्यावर उतरतील तेव्हा आपण 1 लाख शॉपिंग स्टेशन पुण्यात करणार आहे. ज्यावेळेस आपल्या गाड्या रस्त्यावर उतरल्या त्यावेळेस लोकांना सर्वांना कळेल की आता ईव्ही बाईक ही मार्केटला आली. म्हणून त्यांनी आम्हाला ह्या जॉबची आम्हीच दिली होती. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक फिरलो, पोलीस चौक्या वगैरे सर्वीकडे गेलो, पण आम्हाला फक्त अक्षय दादा जैन यांच्या मार्गदर्शनाने आमचं पुढे हे केलं. कारण आम्हाला कोणीही या गोष्टीवर कोणीही कुठलंच हे करत नव्हतं. तुम्ही पैसे किती भरले होते सुरुवातीला? काय अमाऊंट भरली काय? एकही रुपया भरलेला नाहीये, कारण तिथं कन्सल्टन्सी वगैरे काहीच नव्हतं. पण गाडी घ्या म्हणून सांगितलं, पण गाडी दिल्यानंतर तुमची फसवणूक कशी झाली? म्हणजे काय नेमकं झाले तुमच्यासोबत? माझ्यासोबत झालं की पहिलं लोन माझ्या नावावर गाडीसाठी केलं होतं. त्यावेळेस मला सांगितलं नाही की हे शॉपिंग स्टेशनसाठी लोन आहे. ज्यावेळेस मी 3 महिन्यानंतर गाडी मागायला गेली त्यावेळेस त्यांनी मला ऑगस्ट महिन्यामध्ये सांगितलं की ठीक आहे तुम्हाला गाडी देतो. त्यावेळेस पण मला सांगितलं गेलं नाही की दुसरं लोन तुमच्या नावाने होतंय. मला ह्याच वाटत होतं की मी मोनाडो फायनान्सच्या नावाने मला गाडी मिळेल. पण मला मोनाडो फायनान्स नसल्या माझ्या नावावर एचडीएफसीचं लोन झालं. एचडीएफसीचं लोन झाल्यानंतर माझ्या इथं ते हे करायला आले, घरी आलेत, तेव्हा पण त्यांनी सांगितलं नाही की तुमच्या नावावर लोन वगैरे होते. ठीक आहे, मला त्यांनी सांगितलं की तुमच्या नावावर आता 90,000 रुपये राहिले, त्याच्यात तुम्हाला गाडी भेटते. आपल्या गाडीची प्राइस 1.5 लाख रुपये. पण अजून त्या गाडीची प्राइस 1.5 लाख रुपये तर कुठं ऐकली नाहीये, कारण 60-65,000 रुपयाला गाडी आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी माझ्यासोबत 2 लोन करून मला एकच गाडी दिली आणि माझ्यासोबत फसवणूक केली. तुमचं काय म्हणणं आहे? तुमची कशी फसवणूक झाली? ऍक्च्युली काय झालंय, ज्या गाडीवर त्यांनी लोन केलंय ती गाडी अस्तित्वातच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फसवणूक बाकी मुलांची जे झालेली आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट वापरले. म्हणजे प्राथमिक ते कुठलीही माहिती दिली नव्हती की तुमच्या नावावर लोन वगैरे होणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये लोन करताना जॉईनिंग करताना जे डॉक्युमेंट दिले होते, केवायसी डॉक्युमेंट असतात, ते त्यांनी वापरून त्याद्वारे त्यांनी लोन केलेलं. यामध्ये कुठलाही सिग्नेचर असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील तर या घेण्यात आल्या नव्हत्या फायनान्स कंपनीकडून. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस लोन केलं ज्यावेळेस माझ्या EMI बाउन्स व्हायला लागले त्यावेळेस समजलं की लोन झालेलं आहे. मग त्यांनी सांगितलं की लोन आपण यासाठी केलंय, गाडी प्रमोशनसाठी, आणि तुम्हाला याच्यातला 1 रुपया भरायचा नाहीये. तुमचे जे काही पैसे असतील ते कंपनी भरणार आहे. त्यानंतर माहीत झालं 2 महिन्यानंतर कंपनीच ज्या बिल्डिंगमध्ये कंपनी होती स्वारगेटला, ती कंपनीच तिथे अस्तित्वात नाही. कंपनी पूर्णपणे गाशागुंडाळून गायब आहे. मग त्यानंतर कंप्लेंट दिली स्वारगेट पोलीस स्टेशनला. पोलीस प्रशासनाने कुठली मदत केली नाही. आपण त्याच्याकडे होतो, पुढचा भाग आहे. काय झालं होतं? तुम्हाला असं का वाटलं की ही जाहिरात बघून तुम्हाला काम करावं असं वाटलं आणि नेमकं पुढे काय झालं? ऍक्च्युली काय झालं, मी होम मेकर आहे आणि त्याच्या जाहिरातीमध्ये तसंही दिलं होतं की गृहिणी पण वर्क फ्रॉम होम आहे, गृहिणी करू शकतात. तर त्या हिशोबाने मी तिथे जाऊन त्यांच्याशी चौकशी वगैरे केली. त्यांनी मला सांगितलं की हे आपलं MLM आहे, जे तुम्ही म्हणजे जॉबला जी इंटरव्ह्यूसाठी मुलं येतात त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यांना जॉब जॉईन करायचा आहे. आणि 3 महिन्यांनी तुम्ही जो क्राऊड जमा करताय त्या हिशोबाने 3 महिन्यांनी तुमच्या नावावर एक बाईक तुम्हाला मिळेल. तुम्ही फक्त गाडी मिळणार या हिशोबाने? गृहिणी म्हणून म्हणजे घरासाठी, आपल्यासाठी गृहिणीला काय असतं की थोडाफार इन्कम तिच्या हातात पैसे असावे आपल्या खर्चासाठी. त्या हिशोबाने मी तो जॉईन केला. 4 पैसे तुम्हाला मिळतील या हिशोबाने तुम्हाला ते सांगितलं आणि सोबत गाडी सुद्धा देऊ असं सुद्धा सांगितलं. आणि त्या हिशोबाने त्यांनी लोन करून घेतलं मोनाडो फायनान्स मधून
आणि आता काय झालं आहे की माझं लोन 1,20,000 आहे आणि दर महिना त्याचा EMI जातो 9,055 रुपये. पण त्या आम्ही अजूनही EMI भरलेले नाही आहेत. पण त्या लोनची जी अमाऊंट आहे प्रिन्सिपल आणि जे व्याज ते मिळून आता 2.25 लाखापर्यंत ते सगळं गेलंय. त्यामुळे माझं सिबिलही खराब झालं आणि सिबिल म्हणजे जे काहीतरी 800 750चं होतं ते 400 वगैरे असं झालंय. तर तुम्ही खातरजमा केली नाही आधी हे सगळं करत असताना तुमच्या लक्षात आलं नाही की आपली फसवणूक होतीये किंवा आपले डॉक्युमेंट्स त्यांनी घेतलेले आहेत, कुठल्याही प्रकारची हमी तुम्हाला दिलेली नव्हती? नाही, फसवणूक होते असं तरी वाटलं नाही, कारण की त्यांनी खूप आश्वासन देऊन सांगितलं होतं की तुम्ही बेफिकर राहा, आम्ही तुमचं लोन पूर्णपणे फेडणार आहे. आणि सेकंड जे लोन केलं त्याचं सांगितलं सुद्धा नाही. आम्हाला सांगितलं होतं की नाही, तुम्हाला गाडी तुमच्या घरी द्यायची आहे, तर त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी घरी माणसं येणार आहेत, फक्त तुम्ही प्रोसिजर कम्प्लीट करा असं सांगून दुसरं फसवणुकीचं लोन केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडनं कुठेही पैसे घेतले नाही त्यांनी? नाही सर, पैसे तर नाही घेतले गेलेले, कसलेही पैसे नाही घेतलेले. आम्हाला हे जे जॉब आहे आम्हाला आपल्या ॲपवरून भेटलेलं. आपल्या ॲपवरून आम्ही अप्लाय केलेलं. अप्लाय केल्यानंतर आम्हाला लोकेशन वगैरे पाठवलं. आम्ही त्या लोकेशनवर गेलो. आम्हाला असं सांगितलं गेलेलं की तुम्हाला ॲज अ एम्प्लॉय आम्ही घेतो आहे, ॲज अ HR, ॲज अ BPO तुम्हाला घेणार आहे. तुम्हाला फक्त कॉलिंग करून एम्प्लॉय तुम्हाला हायर करून घ्यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटणार आहे आणि इन्सेंटिव्ह जेवढं भेटेल तेवढंच अजून इन्सेंटिव्ह भेटेल, ते तुमच्या EMI कट होईल. तुम्हाला हे सांगितलं नव्हतं की, हे पण नाही सांगितलं की तुमच्या नावावर लोन होतंय आणि तुम्हाला गाडी दिली जाईल असं सांगण्यात आलेलं. तुम्ही इन्सेंटिव्ह भेटणार तसं तुमचं कंपनी EMI भरणार आहे असं अचानक त्यांनी केलं नाही. कमीत कमी 4 ते 5 EMI प्रत्येक जणाचं भरण्यात आलेले कंपनीद्वारा. आमच्याकडून 1 रुपये भरण्यात आलेला नाही, कंपनीनेच 5 EMI भरलेले. तसं भरण्यात काही शक त्यांच्यावर गेलेलं. आता काय अडचण झालेली आहे? तक्रार दिलेली आहे, गुन्हा सुद्धा दाखल होतोय, पोलिसांकडून जरी कारवाई नाही झाली तरी तुम्हाला आता स्पेसिफिक काय त्रास होतोय? आम्हाला हा त्रास होतोय की त्यांनी आमच्या नावावर लोन केलंय आणि आता EMI चे हप्ते सर्वांनीच होल्ड केलेत, त्याच्यामुळे ते सिबिलला दिसत राहणार ना सर. म्हणजे फायनान्शियली आम्हाला पुढं काही करायचं असेल फ्युचरमध्ये तर ते आम्हाला त्रासदायक झालेलं आहे. प्रशासन आता आम्हाला कंप्लेंट देऊनही बरेच दिवस झाले पुणा स्वारगेटला, पण तिथून आम्हाला इतकासा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. तर आम्ही आपण सरांना त्यांच्याकडे जाऊया, कारण की आता ही संख्या जवळपास हजारोंच्या घरामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्यांना एकत्रित करून यांना न्याय देण्यासाठी पुण्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत अक्षय जैन, हे आता याचा पुढाकार घेत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय, पण जी प्रक्रिया पोलिसांनी तत्परतेने करायला पाहिजे ती होताना दिसत नाहीये. बरोबर आहे? बरोबर. बघा, प्रश्न असा आहे की 8 महिने झाले या गोष्टीला. 8 महिने झाले आणि पहिली गोष्ट अशी की ज्या वेळेस ही 2,000 लोक यांची तक्रार गेलेली, 1200 लोकांची यादी त्यांच्याकडे गेली पोलिसांकडे. त्यांचा खाता म्हणजे त्यांचे खाते जे आहेत, अकाउंट जे आहेत ते सील व्हायला पाहिजे होते, ते सील झालेले नाही. आता त्यांनी पैसे काढले असतील, पैशांची हेराफेर झाली असेल, नंबर 1. नंबर 2 विषय असा आहे की जी गाडी एक्झिस्ट करत नाही त्या गाडीवर यांनी लोन दिलेले असं डॉक्युमेंट्सवर दिसतंय. जी गाडी अख्ख्या जगात नाही, म्हणजे पृथ्वी तलावर कुठंच ती गाडी एक्झिस्ट करत नाही, यांच्या नावावर 1,20,000, 1,30,000, 1.5 लाख, 2.25 लाख असे लोन काढलेले आहेत. कोणाला HRचं बहाणा, कोणाला काही कॉल सेंटरचा निमित्त दिलेलं, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमाने पैसे गोळा करण्याची कामं केलेली आहेत. आता एकंदरीत आज ज्यावेळेस हा उद्रेक झाला, कारण सिबिल जे आहेत, कोणाला एज्युकेशन लोन पाहिजे, कोणाला पर्सनल लोन पाहिजे, कोणाला काही घरासाठी लोन पाहिजे, सर्वांचे सिबिल तर खराब झालेले 2,000+ लोकांचे. तर आज आम्ही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला सकारात्मकपणे याच्यावर हे दिलं की आम्ही याच्यावर लवकरात लवकर पॉझिटिव्हली कारवाई करू आणि हा जो विषय आता EOW आर्थिक गुन्हे शाखा जे त्यांच्याकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. उद्या परत सकाळी मीटिंग बोलवलेली आणि त्यानंतर जे काही असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं आश्वासन देण्यात आलेलं. परंतु ह्यांना जे आमची मागणी एकच आहे की ह्यांना NOC देण्यात यावी, कारण प्रत्येकाचं सिबिल जर खराब झालं तरी सर्वांचं वय जे असेल 20, 22, 25, 30, 35 वयोगटातील मुलं आहेत, त्यांना भविष्यात परत कुठेही लोन मिळणार नाही सिबिल खराब झाल्यावर. तर आणि आकाश शिंदे नामक जो व्यक्ती आहे आणि दुसरा कोण रोहित दामोदर यांच्यावर सुद्धा कारवाई, त्यांना अटक करणं सुद्धा गरजेचे, परंतु त्यांना अजूनही अटक झालेली नाही. त्यांनी अँटिसिपेटरी बेल जे आहेत बरोबर सर्व मॅनेज करून अँटिसिपेटरी बेल घेतली आणि आज ते बाहेर मोकाटपणे फिरतायत. साधारण किती रुपयांची ही फसवणूक झालेली आहे सगळ्यांची मिळून? आमच्याकडे जो आकडा आहे तो साधारण 25 कोटीच्या पुढचा आकडा आहे. अजून याच्यामध्ये अजून बरीचशी लोक सुद्धा असतील, परंतु आमच्याकडे जी लोक आलेली त्यांच्या माध्यमातून जो आकडा आहे तो 25 कोटीच्या घरातला आहे. तर ही जी फसवणूक झालेली आहे हे पैसे घेऊन, म्हणजे यांच्याकडनं कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीयेत, पण त्यांचे कागदपत्र घेऊन जे लोन काढलेलं आहे, ही एकंदरीत हा आकडा जर आपण पाहिला तर तो 25 कोटींच्या घरात जातोय असं यांचं म्हणणं आहे. हजारो जण आहेत, कुणाकडनं 1 लाख 1.5 लाख रुपयांचं लोन
या संपूर्ण जे इथले फसवणूक करणारे लोक आहेत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर याबाबतची कार्यवाही करू. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की यातले जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणाचं लोन काढणं महत्वाचं असतं त्यांचं मात्र आता सिबिल हे खराब झालेलं आहे आणि त्यामुळे एनओसी देऊन हा प्रश्न आहे तो त्यांचा मिटवावा. तशाच काही गृहिणी आहेत ज्यांना हे सगळं सांगून त्यांच्या नावे सुद्धा लोन काढलेलं आहे. असे सगळे वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत. जरी पुण्यात फसवणुकीचे प्रकार हे नवीन नसले तरी हा प्रकार मात्र धक्कादायक आहे. कारण की पैसे यांच्याकडून घेतले नाहीत पण कागदपत्र घेऊन यांच्याच नावावरून लोन काढलेले आहेत. आणि आपण बँकेची प्रोसिजर पाहिली तर महिन्याला जर त्यांनी तो EMI भरला नाही तर त्यांना फाईन लागतो आणि त्याचा सगळा परिणाम आहे तो सिव्हिलवर सुद्धा होऊ शकतो. आणि त्यामुळे पोलीस आयुक्तांनी यामध्ये तातडीनं लक्ष घालून जी लोकांची फसवणूक झालेली आहे आणि ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर ज्या बँका आहेत ज्या बँकांथ्रू यांना लोन गेलेलं आहे ते सुद्धा मिटवावं. एनओसी देऊन या सगळ्यांना न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती आता या सर्व लोकांकडून करण्यात येते. पोलीस यामध्ये काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.